वाटण न करता आणि चण्याची भाजी केल्यानंतर चणे आणि ग्रेव्ही सेपरेट होऊ नये म्हणून आज आपण एक स्पेशल अशी ट्रिक वापरणार आहोत. भिजवलेल्या चण्यामध्ये हळद, तेजपत्ता, मीठ घालून छान मऊसर शिजवून घेतले. मिक्सरच्या जारमध्ये आलं, लसूण, टमॅटो, शिजवलेले चणे आणि चण्याचं पाणी घालून छान बारीक असं वाटून घ्यावं. अशा प्रकारे वाटणात चणे घातल्यामुळे अजिबात भाजी केल्यानंतर चणे आणि ग्रेव्ही सेपरेट होत नाही. चणे भिजवलेले असतील ना तर जराही खोबऱ्याचा वापर न करता फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये ही चमचमीत चण्याची भाजी तयार होते. आता भाजीमध्ये मी कोणकोणते जिन्नस घातले ना ते वर मेन्शन केलेलेच आहे. चपाती, भाकरी आणि भाताबरोबर देखील ही रस्सेदार चना मसाला खाऊ शकता. आता आठवड्यातून 1 दिवस तरी टिफिनला असा चना मसाला नक्की करून देऊ शकता. धन्यवाद.